मी वैष्णवी बोलते. तुम्ही मला आता सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखायला लागला असाल. हो, मीच ती वैष्णवी जिने 9 महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या केली. मी खरंच आत्महत्या केली का, की मला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं, तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी आणि शशांक आम्ही दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. तेव्हाच आमची दोघांची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं. शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी पक्षाचे माणूस. जेव्हा मी शशांकबद्दल माझ्या वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला होता. त्यांचे स्पष्ट मत होते की आपण आपल्यासारख्याच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायचे. त्यांनी मला अगदी सुरुवातीलाच सांगितलं होतं की तू त्या मुलासोबत त्या कुटुंबात सुखी राहू शकणार नाहीस. परंतु मी मात्र शशांकच्या प्रेमामध्ये एवढी वेडी झाले होते की मला शशांकशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं आणि काही सुचत नव्हतं. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी दुसरी स्थळं शोधायला सुरुवात केली होती. तर त्यावेळी मी मात्र पळून जाण्याचा आणि लग्न करण्याचा विचार केला होता. हे जेव्हा माझ्या वडिलांच्या ध्यानी आलं तेव्हा त्यांनी आपल्या घराण्याचे अब्रू जाऊ नये म्हणून त्यांनी माझे लग्न शशांकसोबत लावून देण्याचे ठरविले. 24 एप्रिल 2021ला आमचे लग्न झाले. परंतु त्या लग्नात शशांकच्या घरच्यांनी इतकी मागणी केली होती की ते काही बघायलाच नको. 51 तोळे सोने, फॉर्च्युनरसारखी महागडी गाडी, चांदीची भांडी आणि सोबत सुसगावमधील सनी वर्ल्डमध्ये शाही पद्धतीने लग्न लावून दिलं होतं. माझ्या आनंदासाठी माझे आईवडील सारं काही करत होते. परंतु लग्नाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी छोट्याशा कारणावरून माझ्या सासरच्यांनी भांडण काढलं. तेव्हा माझ्या वडिलांनी सासरी येऊन माझ्या सासरच्यांची माफीसुद्धा मागितली होती, काहीही कारण नसताना. पण आता मात्र हे वारंवार होत होतं. दिवसामागून दिवस जात होते. लग्नाला 6 महिने झाले आणि गौरी गणपतीचे दिवस आले. माझ्या सासूबाईंनी मला माहेरून चांदीच्या गौरी आण असे सांगितले. सासूची ही मागणी जेव्हा मी आईला सांगितली तेव्हा आई म्हणाली की अगं मातीच्या गौरी बसवतात, मग चांदीच्या कशाला? पण सासूबाईंनी मात्र हट्ट सुरूच ठेवला. शेवटी आईवडिलांनी चांदीच्या गौरी बनवून दिल्या. लग्नात सुद्धा हुंडा दिला, महागडी गाडी, महागड्या वस्तू, हे सारं काही माझ्या वडिलांनी माझ्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी हे सारं काही माझ्या सासरी दिलं होतं. माझ्या सासरच्यांची महागडी मागणी का, तर आम्ही राजकारणी माणसं, समाजातील प्रतिष्ठित, हे सारं माझे वडील सहन करत होते. का, तर माझ्या सुखासाठी. परंतु आता मात्र माझ्या नवरा सोडून घरातील सासू सासरे नणंद यांच्या वागण्यामध्ये थोडा बदल जाणवायला लागला होता. मला या सगळ्यात जास्त त्रासदायक होती ती म्हणजे माझी नणंद. जणू काही नणंद या नात्याला ती काळीमाच होती. आपल्या वहिनीने चांगलं राहिलेलं तिला आवडत नसायचं. ती कायम माझ्याबद्दल सासूबाईंना चुगल्या लावायचं काम करायची. सासू काही माझ्याशी चांगलं बोलली तरी ते तिला आवडत नसायचं. मला एखादी नवीन साडी घेतली की लगेच ती भांडायची. आपण स्वतःही एक मुलगी आहोत हे ती विसरूनच गेली. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची शत्रू होती हे त्यावेळी मला समजलं. करिश्मा माझी नणंद असून मला खूप शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायची. अशी नणंद देवा कुणालाही देऊ नकोस. शशांकच्या तर माझ्या वडिलांकडे एक मागण्या वाढतच चालल्या होत्या. कधी तर लाख रुपयेसुद्धा तो मला माझ्या वडिलांकडे मागायला लावत असे. नवऱ्यासाठी कधी महागडे घड्याळ तर कधी महागडा गॉगल, या सगळ्या वस्तू नवऱ्यासाठी मी माझ्या वडिलांकडे मागून माझी मानसिक स्थिती मोडून गेली होती. मी याबद्दल माझ्या मामाला सांगितलं होतं की शशांकसोबतचा माझा प्रेमविवाह ही फार चुकीची गोष्ट माझ्या आयुष्यातील होती. माझ्या सासरची मंडळी मला आर्थिक समस्येसाठी खूप त्रास देत आहेत. काय करावं हे मला सुचतच नाही. त्यातच आमच्या लग्नाला 1 वर्ष झालं आणि मला दिवस गेले. मी आनंदाने ही गोष्ट शशांकला सांगितली, परंतु तो मात्र आपल्या बहिणीचं ऐकून माझ्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला.
हे मूल माझं नाही असं तो म्हणू लागला. मला काय करावं समजेना. आपण ज्या नवऱ्यावर विश्वास ठेवून या घरात पाऊल टाकला आहे तोच नवरा माझ्या चारित्र्यावर संशय घेत होता. खूप खूप धक्का बसला मला. गरोदरपणात माझी नणंद आणि सासू माझ्या तोंडावर थुंकत. खूप वेळा मी विष पिऊन स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला, पण शशांकने जेव्हा मला पाहिलं तेव्हा त्याने घाईतच आपल्या बहिणीला घेत मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मी त्या दिवशी वाचले तेव्हा शशांक व त्याची बहीण घरी निघून गेले. तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या, आम्हाला नांदवायची नाही असे सांगितले. तेव्हा मी माझ्या वडिलांसोबत माहेरी आली आणि माझ्या वडिलांना सांगितलं की मला माफ करा. शशांकची लग्न करून मी फार मोठी चूक केली, परंतु मी आता तिथे पुन्हा जाणार नाही. परंतु माझ्या वडिलांना माझा संसार वाचवायचा होता. आपण एवढा सारा खर्च करून लग्न करून दिलं. साऱ्या नातेवाईकांमध्ये आपली इज्जत जाईल, आपली सारी अब्रू धुळीला जाईल, भाऊबंदकीमध्ये प्रतिष्ठा कमी होईल. आपल्या मुलीचं यापुढे कसं होईल म्हणून ते मला समजावत होते. तू आता गरोदर आहेस, बाळ झाल्यावर तुझे सासरचे बदलतील, स्वतःला जास्त कष्ट देऊ नकोस, शशांक तुझ्यावर प्रेम करतो असे समजावून माझ्या वडिलांनी मला सासरी पाठवले. त्यावेळी पाठवताना सुद्धा माझ्या वडिलांनी अगोदर माझ्या सासरी जाऊन सर्वांचे पाय पकडले होते. परत धूमधडाक्यात डोहाळे जेवण झाले होते. वडिलांनी त्यांच्याकडून जेवढे होईल तेवढे सारं काही केलं होतं. 9 महिन्यांनी मी एका मुलाला जन्म दिला. बाळ झाल्यावर एखादा महिना चांगलं वातावरण होतं. सासू माझी लाड करायला लागली होती, परंतु नणंद मात्र सासूचे कान भरू लागली होती. तिचे एवढे लाड करून तिला डोक्यावर बसवू नका म्हणायची. मी सगळ्यांचा त्रास सहन करत होते. माझ्या घरात 3 मोलकरणी होत्या, तरीसुद्धा सासू मला काम करायला सांगत होती. माझ्या लग्नाला 1 वर्ष झालं होतं, परंतु माझ्या नवऱ्याने माझ्या जावेसोबत मला बोलूसुद्धा दिलं नव्हतं. माझ्या भावाची बायको चांगली नाही, ती भांडखोर आहे असं तो म्हणत होता. शशांकने मला पासून दूर ठेवलं होतं. लग्नानंतर माझ्याशी ती कधी बोलली नव्हती, का कधी भेटली नव्हती. आता मात्र माझ्या जावेचा त्रास काय असेल हे मला समजू लागलं. सासरच्यांनी तिलासुद्धा असाच त्रास दिलाय. सासऱ्याने आणि नवऱ्याने तिला मारहाण केली होती. तिने या लोकांबद्दल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवण्याचा प्रयत्न केला होता, पण या लोकांच्या राजकीय दबावामुळे तिची तक्रार पोलिसांनी घेतली नव्हती. आपापसात मिटवून घ्या असे सांगून तिला पाठवून देण्यात आले होते. या विषयावर विशेष बोलायला गेले तर त्यांनी मला दमदाटी केली, शिवाय मारहाण देखील केली. तो मला माहेरून पैसे आण असे फक्त सांगायचा आणि आपली गरज भागवून घ्यायचा आणि शांत राहायचा. तिच्याबद्दल मला काहीच सांगायचं नाही. आपल्या मुलीचा संसार टिकावा आणि आपल्या समाजातील आपली इज्जत राहावी यासाठीच माझे आईवडील त्यांची पैशाची आर्थिक मागणी पूर्ण करत होते. त्या बाळाकडे पाहून मी दिवस काढत होते, दिवस जगत होते. परंतु माझी नणंद आणि सासू मला खूप त्रास द्यायची. माहेरी निघून जा, आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो असे देखील सांगत होते. चारित्र्यावरती शशांक वारंवार संशय घ्यायचा. शेवटी मी कंटाळले आणि माझ्या वडिलांना सांगितलं मला इथे राहायचं नाही. त्यांनाही माझे होणारे हाल दिसत होते, त्यामुळे त्यांनी देखील काहीतरी आपण मार्ग काढू असे सांगितले. शशांकने माझ्या वडिलांना फोन करून 2 कोटी रुपये द्या, मला प्लॉट घ्यायचा आहे असे देखील सांगितले होते. तेव्हा माझ्या वडिलांनी एवढे माझ्याकडे पैसे नाही आहेत असे सांगितले. तेव्हा शशांक तिथून निघून रागाने आला आणि मला मारहाण करायला लागला. तेव्हा मला वाटलं, जर मी माझ्या वडिलांचं सुरुवातीला जर ऐकलं असतं तर फार बरं झालं असतं. हा त्रास त्यांनाही सहन करावा लागला नसता आणि मलाही नाही. त्यांना होणारे माझे हाल दिसत होते, परंतु काहीच करू शकत नव्हते. मी मैत्रिणीला फोन करून सुद्धा सांगितले होते की हे लग्न माझ्यासाठी चुकीचे होते. मी तर सुरुवातीला वडिलांचं ऐकलं असतं तर हे दिवस माझ्यावर आले नसते.
माझ्या चुलत भावाचं लग्न होतं. तेव्हा शशांकला त्याने कपडे आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी दिली होती. तो दिवस जणू माझ्यासाठी काळच बनला होता. मी स्वतःला संपवले असे माझ्या आईवडिलांना कळविण्यात आले होते. माझे आईवडील, नातेवाईक दवाखान्यात आले, पण मी मात्र तिथे निश्चित पडलेले होते. माझ्या वडिलांनी डॉक्टरांकडे माझ्या तब्येतीविषयी विचारणा केली. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना जे सांगितलं ते ऐकून ते कोसळलेच, कारण माझा श्वास थांबला होता. तेव्हा माझ्या वडिलांना माझ्या अंगावर मारलेले निशाण दिसले, जखमा दिसल्या, डोक्यावर मारलेले दिसले आणि माझ्या मुलीने गळफास लावून घेतला नसून तिचा हगवणे परिवाराने जीव घेतला असा आरोप माझ्या वडिलांनी लावला. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला, त्यामुळे मुलीचा जीव गेला असा आरोप माझ्या वडिलांनी केला. BJ हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानुसार माझ्या मृत्यूनंतर गळ्याजवळ झालेल्या फासाने झाला. माझ्या मृतदेहावर धारदार वस्तूंनी वार केलेल्या खूप साऱ्या जखमा देखील आढळून आल्या. हे सारं बघून माझ्या वडिलांनी माझा नवरा शशांकवरती मुलीचा खून केल्याचा आरोप लावला आणि सगळ्या चौकशीत पोलिसांनी माझ्या सासरच्यांना आणि नवरा यांना अटक केली, परंतु माझे सासरे फरार होते. 16 मे 2025 रोजी ही घटना माझ्या 9 महिन्याच्या बाळाला हगवणे कुटुंबियांनी माझ्या माहेरी न देता तिसऱ्याच व्यक्तीला दिला. आम्ही आमच्या मुलीला या लोकांचा त्रास सहन करू दिला. आमच्या मुलीचा मुलगा आमच्याकडे राहावा, त्याचा सांभाळ आम्ही करू. माझे वडील रडून रडून सांगत होते, माझे बाळ कुठे आहे याचा तपास लागला नव्हता. माझ्या मृत्यूनंतर माझे 9 महिन्याचे बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडे माझ्या सासरच्यांनी सोपवले. माझ्या आईवडिलांकडे ते आता सुखरूप आहे. आपली लेक जणू आपल्याकडे परत आली असा आनंद माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, कोणती आई अशी आहे की जी आपल्या 9 महिन्याच्या बाळाला सोडून स्वतः आत्महत्या करेल? सासरची माणसं ही वाईट असताना कोणती आई आपल्या मुलाला सोडून आत्महत्या करेल? हे जग सोडून जाईल का? माझ्या जाऊबाईंनी अगदी वेळेवर जो निर्णय घेतला आणि त्या बाजूला झाल्या, म्हणून आज त्या सुरक्षित आहेत. त्यांचा नवरा त्यांच्या बाजूने होता, म्हणून त्या हे सारं काही करू शकल्या. परंतु माझा नवरा मात्र त्याची फक्त बहीण आणि आई-वडील यांच्या म्हणण्यानुसार आणि वागण्यानुसार वागणारा होता. आज जर तो माझ्या बाजूने असता तर मीही आज माझ्या मुलासोबत असते. माझ्या सासरच्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी असं पूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे. परंतु काळासोबत ही केसही दाबली जाईल आणि माझ्यासोबत जे काही झालं ते इतर मुलींच्या बाबतीत होऊ नये. म्हणूनच मला इतर मुलींना असं सांगायचं आहे की मुलींनी आपल्या आईवडिलांचं म्हणणं मानलं पाहिजे. कारण आपण घेतलेले सर्वच निर्णय योग्य असतात असे नाही. आज माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे माझा जीव मला गमवावा लागला, तेही माझ्या तान्ह्या 9 महिन्याच्या बाळाला सोडून. पैसेवाला जावई भेटला म्हणून बाप सर्व गावाला सांगत होता, पण 1 वर्ष होऊन पण मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत नव्हता. कटू आहे पण सत्य आहे. मुलीला मिळणारा नवरा खूप पैसेवाला आहे म्हणून तो तिला सुखात ठेवेल असे आपण जे समजतो ते मात्र माझ्या या प्रकरणामुळे तुम्हाला आता कळलेच असेल. ते किती चुकीचे आहे. मुलीच्या सासरची माणसं पैशाने श्रीमंत नसली तरी चालतील, पण मनाने मात्र श्रीमंत असायला हवेत. तेव्हा त्यांचा संसार सुखाचा होतो. ही गोष्ट आता मला कळली, तीच आता मी तुम्हाला देखील सांगत आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही प्रेमविवाह करत असाल तर हुंडा अजिबात देऊ नका. आणि माझ्या सासरच्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे की पुढे कोणतंच सासर आपल्या सुनेला त्रास देणार नाही. सासरच्या माणसांनी हा विचार नेहमी करावा की आज तुम्ही एखाद्या मुलीला तुमची सून म्हणून त्रास देत आहात, पण उद्या तुमची मुलगी देखील दुसऱ्याच्या घरामध्ये सून बनून जाणार आहे. देवाच्या न्यायाला तर अशा या नराधमांना शिक्षा मिळणारच आहे, पण या जनतेच्या न्यायालयात देखील त्यांना शिक्षा मिळावी अशी मी अपेक्षा करते. आज माझ्या बाळाकडे पाहण्यासाठी माझे आईवडील, माझे नातेवाईक आहेत.
पण माझं लेकरू एका आईच्या मायेला कायमचा पोरका झाला आहे. देवा, अशा नराधम लोकांना तुझ्या पृथ्वीवर तरी कशाला जन्माला घालतोस? त्यांना देखील कठोरातील कठोर शिक्षा दे. आज माझे लेकरू माझ्याविना तडफडत आहे. आई म्हणून साथ घालत आहे, पण मी मात्र त्या हाकेला ओ देऊ शकत नाही. उद्या राजकीय दबावाखाली हे केस बंद करू नका. मला न्याय मिळवून द्या. माझ्या आईवडिलांच्या मागे उभे राहा. उद्या माझ्यासारखीच तुमची मुलगी, तुमची बहीण वैष्णवी हगवणे किंवा अक्षदा म्हात्रे होता कामा नये. याचा विचार आता तुम्हालाच करायचा आहे. तुमची प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.